साताऱ्यात एक वेगळीच घटना घडली असून जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य खुर्चीवर बसले होते ते खुद्द पालकमंत्री शंभूराज देसाई आणि त्याचवेळी साताऱ्यातून एका वकिलांचा 7/12 फेरफारासंदर्भात थेट फोन आला, पण तो फोन उचलला जिल्हाधिकारी नव्हे तर थेट पालकमंत्र्यांनी। फोनवरच ओळख दिली, मीच बोलतोय, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आणि दिलं त्वरित उत्तर, तुमचं काम मी करून घेतो। या अनपेक्षित पण ठाम कृतीनं उपस्थित पत्रकारांमध्ये एकच खळबळ उडाली। सर्वांनी ही तत्परता अनुभवली आणि एकच म्हणू लागले, साताऱ्याचे पालकमंत्री म्हणजे ऍक्शन मोडमध्ये। तलाठी अध्यक्ष ऑफिस होय, तलाठी अध्यक्ष म्हणजे ती तलाठी संघटना आली हो, त्याचं ती संघटना खासगी आहे तलाठ्यांची, म्हणजे त्यांची वेगळी संघटना आहे। तुम्हाला काय काम आहे तुमचं सांगा कलेक्टरांच्याकडे। तुमचा 7/12 दुरुस्त करायचा, कुठल्या गावचा? PA4 हलवाला ते तलाठीचा धान घाला ना, कुठल्या गावचा? मलकापूर कराड, सर्वे नंबर गट नंबर काय? 291/14 मलकापूर। तिथला तलाठी करून देत नाही का तुम्हाला दुरुस्त गट नंबर? माहितीच देत नाही। बरोबर, प्रांताला भेटला का तुम्ही कराडच्या तहसीलदारला? बरं, ठीक आहे ठीक आहे, मी तुमचं नाव सांगा। कोणते शहा? ऍडव्होकेट? ऍडव्होकेट आहे तुम्ही? सांगा ना, ऍडव्होकेट शहा म्हणजे पहिलं नाव काय? SP शहा ऍडव्होकेट। मी शंभूराज देसाई बोलतो, पालकमंत्री। मी बसलोय कलेक्टरांच्या चेंबर मध्ये मीटिंग साठी, तुमचा फोन डायरेक्ट आला की डायरेक्ट मी उचलला, तुमचं काम करतो, मी सांगतो प्रांताला कराडच्या। नमस्कार वकील साहेब, धन्यवाद। बघा पालकमंत्री किती तत्पर आहे, डायरेक्ट फोन उचलतात का नाही? येस सर, थँक्यू व्हेरी मच ॲडव्होकेट साहेब। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।